असं आहे की मी तुम्हाला आधीच सांगितलं की दरवेळेला कॉर्पोरेशनच्या निवडणुकीच्या आधीच 6-8 महिने अशा प्रकारची चित्र का निर्माण होतात. त्यामुळे कुणी आता हे काय स्टिरिओटाईप झालेलं आहे. बरं. याच्यात आता काही नाविन्य उरलं नाहीये. आणि 25 वर्ष आपण राज्य करूनही आपल्याला दाखवण्यासारखं काही नाही. तुम्ही मला विचारलं, मला शोकेस करायला 10 गोष्टी आहेत. मी तुम्हाला मेट्रो दाखवतो, कोस्टल रोड दाखवतो, मी तुम्हाला बीडीडी चाळ दाखवतो, मी अजून 10 गोष्टी दाखवतो. ह्यांनी दाखवा ना ह्यांनी काय केलंय. किंवा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये किती मराठी तरुणांना त्यांनी एंटरप्रेन्योर केलं, उद्योजक केलं, कंत्राटदार केलं, एकही नाही. व तिथे यांचं मराठीचं प्रेम येत नाही. तुम्हाला महापालिकेची सत्ता मिळाली तर तुम्ही मराठी उद्योजकांना आणि कंत्राटदारांना कंत्राट द्याल? नक्कीच देऊ. किती टक्के आणि द्याल? नाही, तो मुद्दा जो आहे तो नंतर निवडणुकीच्या नंतर किती % देऊ, काय देऊ वगैरे ते नंतर बघता येईल. परंतु मी जे बोलतोय ते फॅक्टच्या आधारावर बोलतोय. ज्या वेळेला 2014 मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यावेळेला मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्राच्या माध्यमातून अनेक मराठी तरुणांना या ठिकाणी एंटरप्रेन्योर किंवा उद्योजक करण्याकरता सरकारने पाठबळ दिलं. आणि त्यामुळे हे आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारमध्ये असतानाही केलेलं आहे. आणि महापालिकेमध्ये आल्यानंतर नक्कीच त्या ठिकाणी आम्ही मराठी तरुणांना त्या ठिकाणी उद्योजक होण्याकरता पाठबळ देऊ.